टिफिन सिरीजमध्ये आजची रेसिपी म्हणजे पोहा प्रीमिक्स. एकदा पोहा प्रीमिक्स बनवून आपण आपल्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला जर कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर प्रीमिक्स बनवून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला पोहे बनवायचे तेव्हा त्यात फक्त गरम पाणी टाकून 5 मिनिटे झाकून ठेवलं की गरमागरम इन्स्टंट पोहे तयार. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज पुन्हा घेऊन आलेली आहे एक टिफिनची अशी एक रेसिपी की जी तुम्ही घरी एकदा बनवली तर सहज महिनाभर टिकेल आणि झटपट तुम्ही तुमच्या मुलांसाठी पोहे बनवून देऊ शकाल. तर इथे सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम केली की त्याच्यामध्ये फक्त चम्मचभर तेल घालायचं. तेल घातलं की त्याच्यावर जाड पोहे स्वच्छ असे निसून व आपल्याला चाळून याच्यावर घालायचे आहे. आता हे पोहे छान असे भाजून घ्यायचे आहे. जिथपर्यंत या पोह्याचा कलर चेंज होत नाही किंवा पोहे छान असे कुरकुरीत भाजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पोहे ते मस्त असे भाजून घ्यायचे आहे. कधी काय होतं की आपल्याजवळ बिलकुल वेळ नसतो आणि मुलांचा टिफिन आपल्याला बनवायचा असतो, तेव्हा आपल्याला कोणताही नाश्ता बनवायचा असेल तर खूप असा वेळ जातो. तेव्हा आपण झटपट असे हे पोह्याचं प्रीमिक्स घरी एकदा बनवून त्यांच्यापासून झटपट असे पोहे नक्कीच बनवू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असे इथे पोहे आपले भाजून झालेले आहे. पोहे छान असे भाजून झालेले आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे पोहे इथे काढून घ्यायचे आहे. पोहे काढून झाल्यानंतर आता लगेचच आपल्याला त्याच कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आणि तेल कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तेल छान असं कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आता शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे याच्यामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणे मस्त असे इथे तळून झालेले आहे आणि आता आपल्याला हे जे शेंगदाणे आहे ते सुद्धा अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला थोडी मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चम्मच इथे जिरं घालायचं आहे. मोहरी व जिरं तेलामध्ये छान असं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून हिरवी मिरची घालायची आहे. तर हिरवी मिरची कट करताना इथे आपल्याला एकदम बारीक अशी कट करायची आहे, जेणेकरून ही जी मिरची आहे ती पूर्णतः इथे ड्राय झाली पाहिजे. म्हणजे बिलकुलच याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे किंवा ही हिरवी मिरची आणि हा जो कढीपत्ता आहे तो इथे छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला मिरची बारीक चिरून घेणे इथे खूप आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता तेलामध्ये आपली मिरची व आपण जो कढीपत्ता घातलेला होता तो सुद्धा तेलामध्ये छान असा क्रिस्पी तळून झालेला आहे. आता त्याच्यातच आपल्याला एक बारीक चिरून कांदासुद्धा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये पूर्णतः पाणी तुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत हे सर्व जे साहित्य आहे ते तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि हे तेलामध्ये छान असं तळलेलं गेलेलं आहे. आता इथे आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. अर्धा चम्मच एवढं तिखट घालायचं आहे. अर्धा चम्मच एवढी हळद घालायची आहे. आणि आता ही जी मसाले आहे हे फोडणीमध्ये आपल्याला छान असे होऊ द्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. फोडणीमध्ये हे सर्व मसाले छान असे झाले की याच्यामध्ये आपल्याला जे आपण पोहे व शेंगदाणे तळून घेतलेले होते किंवा भाजून घेतलेले होते ते सर्व याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. आणि अगदी 10 मिनिटे आपल्याला अशा प्रकारे या फोडणीमध्ये हे जे सगळं साहित्य आहे ते अशा प्रकारे बघा परतवत राहायचं आहे, जेणेकरून आणखी एकदा हे छान असं भाजल्या जाईल. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एकदा केलेलं प्रीमिक्स सहज 1 ते 2 महिने टिकतं आणि आपण याच्यापासून झटपट असे पोहे तयार करू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपलं प्रीमिक्स इथे तयार झालेलं आहे. आता हे जे सर्व पोहे आहे ते आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि छान अशी इथे थंड होऊ द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता. आपल्या चॅनलवरती टिफिन सिरीज चालू आहे. त्याच्यामधला पहिला जो व्हिडिओ आहे तो आहे अप्पे प्रीमिक्स. दुसरा जो व्हिडिओ आहे तो आहे झटपट असे आलूचे पराठे. आणि ते दोन्हीही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक नक्कीच देणार आहे. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर प्लीज माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. प्रीमिक्स इथे थंड झालेला आहे. आता आपल्याला जेवढे पोहे बनवायचे आहे तेवढं प्रीमिक्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये प्रीमिक्स काढायचं आहे आणि उकळतं पाणी आपल्याला घ्यायचं आहे. उकडलेलं पाणी प्रीमिक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे.
प्रीमिक्समध्ये टाकायचा आहे आणि एका चमच्याने आपल्याला याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं हे पोहे आपल्याला असेच ठेवायचे आहे. अगदी 5 मिनटं पोहे अशा प्रकारे ठेवले की तुमच्या लक्षात येईल की ज्या प्रकारे आपण पोहे बनवून घेतो अगदी तसेच पोहे इथे तयार होतात आणि पोहेसुद्धा छान असे गरम होतात. तर हे पोहे आपण जेव्हा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तेव्हा आपण झटपट घरीसुद्धा बनवून घेऊ शकतो, मुलांच्या डब्यावर सुद्धा देऊ शकतो किंवा जर आपण कुठे बाहेर गावी जात असेल, फिरायला जात असेल तेव्हासुद्धा हे प्रीमिक्स आपण घेऊन जाऊन असे इन्स्टंट पोहे नक्कीच बनवू शकतो. आता बघा हे जे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ते आपल्याला पॅकबंद अशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते सहज 1 ते 2 महिने टिकतं. आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.